सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मी आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावर समुद्र कशा पद्धतीने उसळला आहे तो पाहत आहे। समुद्राच्या लाटा आहेत त्या अशा पद्धतीने उसळलेल्या आहेत। पुढच्या काही दिवसात जो पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होण्याचा इशारा हा वेधशाळेने दिलेला आहे। मात्र जर बघितलं तर समुद्राच्या लाटा उसळल्यामुळे संपूर्ण कोकण किनारपट्टीतील जे नागरिक आहेत त्यांना अलर्ट राहण्याचा इशारा देण्यात आला आहे। कारण भरतीच्या वेळेला किंवा उधाणाच्या वेळेला अशा पद्धतीने ज्या लाटा आहेत ते अगदी आजूबाजूच्या किनाऱ्यावरील घरांपर्यंत पोहोचत आहेत। त्यामुळे जे किनारपट्टीतील नागरिक आहेत त्यांना अलर्ट राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढच्या काही दिवसात पाऊस कोसळू शकतो। त्याचबरोबर येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे जर बघितलं तर गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती, मात्र त्यानंतर कुठेतरी शेतीच्या कामांना वेग आलेला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेतीच्या कामांना वेग आलेला आहे आणि आता जर बघितलं तर येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। पुढच्या 24 तासात पुन्हा एकदा पाऊस कोसळण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविलेली आहे। विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।